नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असन। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर हा सुंदर असा स्टॉप मला आहे ना कोलॅबोरेशनसाठी आला होता, खूप सुंदर आहे। मग त्यावरच मी साडी वेअर केली, कारण मला एक मेकअपच्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं होतं, मग साडी वेअर करायला लागते त्यासाठी। त्यामुळे इथे छान अशी साडी मी वेअर केली, त्यावर पण एकदम छान असं मॅच झाला आहे। अजिबात तो टॉप आहे म्हणून वाटत पण नाही, तुम्ही पहिल्यांदा पाहिला म्हणून तुम्हाला वाटत असेल। तर हे सारे प्रोडक्ट आहे ना सो ट्रूचे आहेत, खूप सुंदर आहेत आणि असं भारी वाटतं की काही प्रोडक्ट मला रिसीव्ह होतात, पण त्याचं पैसे नाही भेटत मला अजूनपर्यंत। बाटल कोलॅबोरेशन भेटतात, म्हणजे फक्त प्रोडक्ट भेटतात मला आणि त्याच्या बदल्यात पैसे वगैरे देत नाही, ते फक्त प्रोडक्टच भेटतं आपल्याला। तर एवढे सगळे प्रोडक्ट आणि काजळ भेटलं होतं, पण क्वालिटी एक नंबर असते बरं का, आपण यूज पण करू शकतो। मी कधीच मेकअप करत नव्हते, पण ह्या प्रोडक्टमुळे कधीतरी करते आता। आणि एकदम सिंपल, फक्त एका क्रीमवरून आपले मेकअप होतं, त्यामुळे हे खूपच भारी आहे। तर इथे ना हे ज्वेलरी वगैरे भरपूर मी शोरूम मागवलं आहे, त्याचा हॉल व्हिडिओ तुम्ही तर पाहिलाच असेल, त्याच्यानंतर हा व्लॉग टाकते। नसेल पाहिलं तर नक्की पहा, थोडी ज्वेलरी मी इथे अटॅच करते। तर ती ज्वेलरी घातली होती म्हणलं चला, मेकअपचं ट्युटोरियल वगैरे मी आता इंस्टाग्रामला पोस्ट करेल। पण हा जुगाड माझा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, की ह्या ड्रेसवर मी साडी घातली, एकदम मिसमॅच झाला आहे, ते मस्त वाटते। आणि प्रमोशनचे व्हिडिओ किंवा हॉल व्हिडिओ हे करणं सुखाचं नाहीये। याच्यानंतरचा पसारा तुम्ही पाहू शकता, थोड्या वेळाने इतका पसारा होता ना की बेमाप पसारा झाला आहे। आता ही चेहरा वगैरे धुणं ह्याच्यानंतर, कारण हा मेकअप वगैरे आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही, कारण परत चेहऱ्याला पिंपल वगैरे येतील। त्यामुळे एक तर माझा चेहरा क्लीन आहे, तर तसाच मला क्लीन ठेवायचा आहे, त्यामुळे मी चेहऱ्याची थोडीफार काळजी घेते आता। आणि त्यात अनुने पण इतका पसारा करून ठेवला आहे की दाखवते तुम्हाला। आता हा सगळा मला आवरायचा आहे, बघू शकतात किती पसारा झाला आहे। तर सगळा मला आवरायचा आहे, आता मी आवरते। पहिला सगळा पसारा आवरला, त्यानंतर अनुसाठी इथे ॲपल कट करून दिलं, माझ्यासाठी कॉफी केली, छान अशी कॉफी वगैरे पेली। आणि मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की मला थोडेसे हॉल व्हिडिओ शूट करायचे होते, तर इनविजिबल नेकलेस वगैरे मी इथे मागवले आहेत सगळ्याचं एकदम डिटेलमध्ये। तुम्हाला पाहायचं असेल क्वालिटी वगैरे तर नक्की मागचा हॉल व्हिडिओ चेक करा, त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे। पण आता थोडं मी तर हॉल व्हिडिओ वगैरे केल्याच्या नंतर हा एवढा सगळा पसारा झाला आहे। तरी मी 4-5 दिवस हॉल व्हिडिओ शूट करत होते, कारण एका दिवशी सगळे पार्सल आपले रिसीव्ह होत नाही। मग मला एका दिवशी 7-8 झाले, तर दुसऱ्या दिवशी 5-6 असे, म्हणजे खूप सारे मी त्याच्यामध्ये ज्वेलरी दाखवली आहेत, नक्की एकदा चेक करा। मी सगळेच काही इथं दाखवलं नाही, तर एका दिवसाचा फक्त हा पसारा आहे का रोजच एवढा पसारा होत होता, नंतर रोज मग तेवढे रिटर्न करायचे, कारण हे फक्त हॉल व्हिडिओ असतात। हॉल व्हिडिओ फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला मिशो प्रोडक्ट पाठवतो आणि त्याचे व्हिडिओ बनवायचे आणि त्यांना परत ते प्रोडक्ट रिटर्न करायचे असतात, हेच असतं हॉल व्हिडिओमध्ये। त्यामुळे माझे पार्सल येतात जातात हे रोजचं असतं। पण जर मिशोसोबत काम केलं तर तिथून पण आपण पैसे कमवू शकतो, हे जास्त लोकांना माहीत नाहीये। तुम्हाला जर यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। तर चला आता हा पसारा मी पटकन आवरून घेते। मला आहे ना म्हणजे व्हिडिओ ज्वेलरीचं वगैरे ना शूट करायसाठी, म्हणजे ज्वेलरी वगैरे एकदम ॲक्युरेट दाखवण्यासाठी इथे खाली मी टॉवेल अंथरला आणि त्यावर मग ज्वेलरी वगैरे ठेवून त्याचे व्हिडिओ काढले, कारण एकदम ज्वेलरीवर आपला म्हणजे व्हिडिओ दिसला पाहिजे एकदम, नाही तर बाकीचं सगळं मग चादर वगैरे असते, त्यामुळे बेडशीटवर वगैरे नाही करता येत, एकदम प्लेन कापड पाहिजे त्यासाठी। आता मी बघते सर्चिंग आहे मिशोवर, एखादं भेटलं ती नक्कीच ऑर्डर करणार आहे, कारण मला आता असं वाटतं की यूट्यूबपेक्षा तिकडून जास्त इन्कम आहे, जिथून आपण शूट वगैरे करून असे व्हिडिओ वगैरे अपलोड केल्याच्या नंतर मिशोवरून जास्त इन्कम आहे असं मला वाटतं यूट्यूबपेक्षा। तर बघू आता कसं काय होतंय, तुमच्याशी नक्कीच सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातील। नंतर माझे मिस्टर वगैरे आले होते, मग त्यांनी चिकन मॅगी आणली होती येता तर म्हणलं चिकन मॅगी कराच मला। मी चिकनचं वगैरे काही करत नाही, मला कारण इतका उलटीसारखं होतं ना ते चिकन वगैरेचं, म्हणजे नाव काढलं तरी पण उलटीसारखं होतं, कारण माझं हाड बाटलेलं आहे, लहानपणापासून आम्ही चिकन वगैरे काही पाहिलेलं नाही। पण यामध्ये काही नाही, ते म्हणले की ते फक्त मसाला असतो, त्यामध्ये थोडंसं अंडा वगैरे ॲड असतं, बाकी म्हणजे अंड्याचं जे भुर्जी वगैरे काय असतं काहीतरी असेल, मला आता त्याच्याबद्दल काहीच माहीत नाहीये। मग ते थोडंफार ॲड असेल, चला म्हणलं चिकन वगैरे काही नाही, फक्त नाव त्याला चिकन आहे, फक्त अंड्याचं थोडंफार ॲड आहे। अंड्याचं एवढं काय वाटत नाही मला, पण चिकन वगैरे नाही अजिबात आवडत, तर त्याची भांडी मी वेगळीच ठेवते, अंड्याची वगैरे नॉनव्हेजची भांडी वेगळीच ठेवते। चिकन तर काय कधी बनतच नाही, इथे आल्यापासून 2 वर्षात फक्त एकदाच त्यांनी बनवलं होतं, म्हणजे त्यांनी त्यांच्या हाताने तेच बनवून खातात, त्यांना जर आवडलं तर, नाही तर प्रत्येक आठवड्याला मग ते हॉटेललाच जातात चिकन वगैरे खायला, कारण घरी तर काही बनवत नाही, मग बाहेरच खातात ते। मग इथे छान असं मी आता चिकन मॅगी बनवते। चिकन मॅगी म्हणजे चिकन नाही बरं का, त्यात फक्त अंड्याचं थोडंफार अंश असेल, बाकी काही नाही, सेम मॅगीसारखी मॅगी आहे। आणि आम्हाला पण इथे मग म्हणलं काहीतरी चला बनवावं, मग इथे सोयाबीन होतं पडलेलं, मग म्हणलं तर सोयाबीनचं छान असं काहीतरी बनवावं। मी शॉर्ट व्हिडिओमध्ये याची रेसिपी शेअर केली आहे दोन्हीची, पण नक्की एकदा चेक करा जर का पाहिलं नसेल तर। इथे मी ना व्हेजिटेबल माझ्याकडे जेवढे होते ना तेवढे ॲड करायचे ठरवले। मग इथे
इथे ना मी आता कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतली. शेंगदाणे पण त्यामध्ये माझ्या मिस्टरांना आवडतात त्यामुळे टाकते मी. अंड पण त्यामध्ये तुम्ही मॅगी करताना टाकू शकता जर का तुम्ही नॉनव्हेज खात असताल तर ती आमच्यासाठी छान असे सोयाबीनची काय म्हणू शकता तुम्ही काही पण याला तर ते बनवलं आहे. यामध्ये सॉस टाकल्यावर तर खूप छान लागतो पण माझ्याकडचा सॉस संपला होता त्यामुळे हे आम्ही असंच खात आहे आता. आणि माझ्या मिस्टरांसाठी मग इथे छान अशी व्हेज नॉनव्हेज काही पण म्हणू शकतो मग तुम्ही याला चिकन मॅगी अशी बनवली आहे. वरून छान अशी कोथिंबीर टाकली आणि ते सुंदर अशी आपली मॅगी तयार आहे. माहित नाही कशी आहे पण वास खराब येत होता कारण मला अंड्याचा वास पण नाही आवडत त्यामुळे मग मला ते खराब वाटलं. तर अनु म्हणली नंतर चल आपण ग्राउंडला जाऊयात. मग सायकल तिची पहिल्यांदा ग्राउंडला काढली आम्ही, पहिल्यांदा बाहेर काढली. ही तिची आतापर्यंत घेतल्यापासून नाही सायकल तिच्या आतमध्येच आम्ही खेळत होतो आतमधल्या आतमध्ये. मग बाहेर आज पहिल्यांदा काढली. मग बाहेर काय गाई वगैरे भरपूर होतं. मग चला म्हणलं तिला ग्राउंडला घेऊन जाऊया. मग आता ती रस्त्याने चालत ती म्हणली आता तू फक्त व्हिडिओ काढायचं काम कर, मी माझे सायकल वगैरे चालवते. मग अख्ख्या रस्त्याने तिने सायकल चालवली. मग इथे ग्राउंडवर आले आहेत. खूप मोठं ग्राउंड आहे MM ग्राउंड. तर ना इथे ना खूप मोठ्या मॅचेस वगैरे होतात. आता सध्या बंद आहे त्यामुळे मग 5 वाजता वगैरे सगळे मुलं इथे येतात. मी पण पहिले रोज येत होते पण आता एवढ्यात ना कंटाळा येतो मला रोज बाहेर काय जायचं. त्यामुळे इथे आता आम्ही आलो. येता मग इथे छान असं वडापाव वगैरे आणले. तर हा वडापाव ना इकडे पहिल्यांदा 5 रुपयाला भेटत होता. आता हा वडापाव 10 रुपयाला झाला आहे. 15 रुपये 20 रुपयाची पण असतात म्हणजे साईजनुसार इकडे वडापाव भेटतात. आले फ्रेश वगैरे झाले, चेंज वगैरे केलं. मग म्हणलं चला आता भाजी चपाती काहीतरी बनवूया कारण संध्याकाळचं जेवणाची इथे वेळ झाली आहे. मला कांद्याची भात खूप जास्त आवडते आणि गावाकडे होते तेव्हा सारखे खात होते पण आता इकडे कसं नाही भेटत म्हणजे भेटते पण त्याच्यामध्ये एका 20 रुपयाचं का काहीतरी एवढी गुड्डी असते आणि त्यामध्ये म्हणजे खूप थोडी होते ती कांद्याची भात, कोणाला पुरत पण नाही. मग सासूबाईने इथे भरपूर आणली होती. मग आता ही एक दिवस पूर्ण आम्ही खाऊ शकतो इतकी मोठी कांद्याची भात आहे. त्याच्याला म्हणलं आज कांद्याची भातीची छान अशी भाजी बनवूया. रेसिपी वगैरे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, नक्की पहा. नंतर परत अनु खाली आले. अनु म्हणले की तिच्या फ्रेंडसोबत मला माती खेळायची आहे. तिला माती पण खेळू देते, तिला अजिबात कोणत्याही गोष्टीवर बंधनं घालत नाही मी कधीच. तिला छान असं माती वगैरे खेळू देते. नंतर तिचं काय चालू होतं. मग चला म्हणले माझे मिस्टर म्हणले दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. माझे मिस्टर म्हणले चला आपण ग्राउंडवर जाऊया. म्हणजे ग्राउंड नाही आहे ते गार्डन सारखं आहे म्हणजे नाना गार्डन असं कसं असतं ना. तर तिथे मी आधी पण भरपूर वेळा तुम्हाला दाखवलं आहे. अनुने छान असं मास्क लावला आहे कारण तिला थोडीशी सर्दी आहे. तर इथे पोहोचलो आहे आम्ही. आलो की तिथे भरपूर असे माकडे भेटले. मग काय अनुला खूप माकडे आवडतात. मग ती लांबूनच माकड करत होती. मग तिचे जवळ गेलो माकडे वगैरे पाहिले. इथे ना जवळपास भरपूर लहान मुलाचं खेळायचं असं घसरगुंडी, झोका, सिसॉ वगैरे भरपूर आहे भरपूर प्रकारचं. आणि मोठ्या माणसांचं पण आहे म्हणजे मोठ्या माणसांचं योगा करायचं असतं, जॉगिंग करायचं असतं, एक्सरसाइज म्हणजे जिम सारखं आहे एकदम थीम तिथं. मग तिथे पण मला तर नाही इथं आल्याच्यानंतर काही नाही माझ्याकडे लक्ष देतात, अनुकडेच लक्ष द्यावं लागतं. तिचे मग पप्पा मस्तपैकी तिकडे लांब कोपऱ्यामध्ये पलीकडे साईडला पण गार्डन आहे ना, तिकडे सगळं मोकळं असं ग्राउंड आहे. मग तिकडे एका बाकावर बसून छान असं मोबाईल बघत बसतात. पण मला हिच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं. म्हणजे त्यांच्याकडे नाही राहते जास्त, तिला असं इकडे तिकडे फिरावं लागतं. मग त्यांची खूप चिडचिड होते त्यामुळे मी तिला बिंदास अशी खेळत होते. त्यात माझ्या मिस्टरांना म्हणते तुम्ही जावा तिकडे बसा कोपऱ्यामध्ये, काही नाही आम्ही आमचं एन्जॉय करतो. मुलांना थोडंसं मोकळं सोडलं पाहिजे, त्यांना असं म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये नको वाटतं. त्यामुळे मी अनुला इतकं खेळायला म्हणजे तिला असं जितकं खेळते ना तितकं तिला खेळू देते. तर इकडे आलं होतं मग मोठ्या माणसांच्या जे जिमचं काहीतरी सेटअप आहे तिथे. मला थोडंसं हे करायचं होतं पण अनुचंच इथं चालू होतं मध्ये चला म्हणलं तीच करू द्या. नंतर घरी आलो. अनु म्हणली होती पॉपकॉर्न कर, येता म्हणलं ते समोसा वगैरे घ्यायचा. तिला प्रत्येक आठवड्याला लागतो बरं का, पण आज नाही घेतला कारण तिला खोकला आहे त्यामुळे नको म्हणलं. मग आल्याच्या नंतर इथे तूप बनवायचं होतं मला. सकाळीच मी लोणी काढून गेले होते. मग तूप इथे छान असं बनवलं. अनु म्हणली ती पॉपकॉर्न बनव. मग तिच्यासाठी छान असे मी घरीच आता पॉपकॉर्न बनवते म्हणजे रोज बनवते. अनुला खूप आवडतात पॉपकॉर्न त्यामुळे आम्ही फक्त पॉपकॉर्नचे जे मका असतात ना ते आणते. बाकी मग घरीच फक्त तेल मीठ मिरची टाकून, मिरची नाही तेल आणि मीठ टाकून फक्त, आणि हळद थोडीशी टाकायची, खूप सुंदर लागतात. नंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. आज खूपच कंटाळा आला होता. मग चला म्हणलं फक्त डाळ भात लावूया. डाळ भात नाही मला वाटते सकाळची भाजी होती, फक्त मला भात लावायचा होता. या भातासोबत आणूया पॉपकॉर्न सोबत आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटू मग त्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.